चपाती भाजीपेक्षा कैक पटीनं पौष्टिक आणि झटपट बनवायला आहे हा ज्वारीच्या पिठाचा एकदम खुसखुशीत, खमंग आणि मौसूद पराठा। तुमची मुलं जर ज्वारीची भाकरी, भाज्या खायला मागत नसतील तसा हा पराठा मुलांच्या डब्यासाठी, त्यांना नाश्त्यासाठी नक्की करून द्या। सोबतच एक मस्त चटपटीत लसणाची चटणी सुद्धा दाखवलेली आहे, म्हणजे घरामध्ये भाजीला नसेल तर चपाती भाकरी बरोबर खाता येईल। ज्वारीच्या पिठामध्ये साखरेचं प्रमाण कमी असल्यामुळे घरामध्ये वयस्कर आजी आजोबा असतील, डायबिटीस, मधुमेह असेल तर त्यांच्यासाठी हा नाश्ता अगदी रामबाण आहे। रेसिपी जर आवडली तर लाईक करा। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला ज्वारीच्या पिठाचे पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत। आता घरामध्ये जर दुधी भोपळा असेल, दुधी भोपळ्याची भाजी केली की मुलं खायला मागत नाही, तर ज्वारीच्या पिठामध्ये मिसळून हा पौष्टिक पराठा आज आपण तयार करणार आहोत। पौष्टिक सुद्धा आणि चवीलाही अगदी छान। मोठा दुधी भोपळा घेतलेला होता, त्यातला फक्त अर्धा आपण वापरणार आहोत। आणि दुधी भोपळा जर एकदा चिरला ना तर पटकन वापरायचा असतो। आता अर्धा उरलेला तुम्ही नंतर भाजीसाठी वापरेन। आता पराठ्यांसाठी जो अर्धा आपण दुधी भोपळा घेतला होता, तुम्हाला हवं असेल तर सालं काढून वापरू शकता। सालांचं कट स्वच्छ धुवून वापरलं तरी सुद्धा चालू शकेल। आता बाजूचा आपण देठ काढून घेतलेला आहे आणि सिंपली किसणीवर आपण हा किसून घेणार आहोत। लहान मोठी जशी किसणी असेल त्यावर किसून घ्यायचं आहे। आता साधारणतः कपाने किंवा वाटीने मोजाल तर साधारणतः कपभर हा दुधी भोपळा आहे। आता तुम्हाला जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता। आपण या कपाने बरोबर 1 कप साधारणतः हा दुधी भोपळा किसून घेतलेला आहे। आता यामध्ये ना आपण साधारणतः 1 पाव वाटी भरून किसलेलं गाजर घालणार आहोत। घरामध्ये असेल तर घाला किंवा स्किप करू शकता। आता यामध्ये मूठभर किंवा अर्धी वाटी आपण बारीक चिरून कोथिंबीर घेतली, तुम्ही पालक सुद्धा वापरू शकता। 2 चमचे पांढरे तीळ घ्यायचे, ज्या तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप असतं म्हणून तीळ जरूर घाला। अर्धा चमचा आपण इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, चमचाभर धने जिरे पूड घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपण इथे लाल तिखट किंवा साठवणीचं कोणतंही तिखट तुम्ही इथे वापरू शकता। अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता। आता हे सगळे जिन्नस दुधी भोपळ्याला चांगलं आपण चोळून घेणार आहोत। तुम्हाला तर माहितीच असेल, गाजर असेल किंवा दुधी भोपळा असेल, किसून किंवा चिरून घेतल्यावर त्यामध्ये स्वतःचं पाणी असतं। आता हे पाणी असं आपण चांगलं चोळून मसाले याला घेतले ना ते चांगलं रिलीज होतं। जे काही पाणी याला सुटेल त्या पाण्यामध्येच मावेल इतकं पीठ घालून आपण मस्त मळून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी याला छान ओलसरपणा किंवा एक थोडासा मौसूदपणा आल्यासारखं वाटत असेल। आता ज्या कपने तुम्ही 1 कप दुधी भोपळा किसून घेतलेला होता, अगदी त्याच कपाने बरोबर 1 कप आपल्याला दाबून ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। रेग्युलर ज्वारीच्या भाकरीसाठी जे पीठ दळून आणतो अगदी तेच वापरले, न चाळता घ्यायचं आहे, कारण यामध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा असतो आणि आपल्या आरोग्यासाठी कोंडा खूप जास्त गरजेचा असतो, कारण त्यामध्ये फायबर्स असतात। आता इथे आपण साधारणतः थोडेसे मौसूद पराठे होण्यासाठी चमचाभर डाळीचं पीठ घातलं आहे। मूग डाळ, चणा डाळ, बेसन जे घरामध्ये असेल ते वापरू शकता। मी इथे बेसन पीठ वापरलं आहे। आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला पिठामध्ये नसे छान आपल्याला घोळवून किंवा असा हा मस्त मौसूद गोळा करून घ्यायचा आहे। जर गरज वाटली तर थोडासा पाण्याचा हबकार आपण मारू शकतो। ते इथे बऱ्यापैकी असं ओलसर मला वाटतं आहे, थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून फक्त 5-6 चमचेच आपण यामध्ये पाणी घातलं आहे। पाण्याचा उपयोग खूप जास्त शक्यतो करायचा नाही। जर गरज वाटली तर फक्त थोडंच पाणी घालून जसं आपण कणकेचा गोळा मळतो ना, अगदी तसाच गोळा मळून घ्यायचा। आता हेच पीठ थोडंसं जर तुम्ही पातळ ठेवलं ना तर तुम्ही याचे थालीपीठ सुद्धा करू शकता। जर तुम्हाला लाटून करायचं आहे तर थोडंसं घट्ट ठेवायचं आहे। असा हा पिठाचा गोळा आपण करून घेतला आहे। सगळ्यात शेवटी थोडंसं तेल किंवा तूप चमचाभर लावून घ्यायचं आहे आणि याला छान आपण पुन्हा मळून घेणार आहोत, जेणेकरून लाटताना किंवा थापत असाल तर थापताना हाताला फार जास्त चिटकून बसू नये। थोडंसं वर खाली करून घेतलं की अजिबात याला भिजत वगैरे घालायचं नाही। पटकन आपण याचे थालीपीठ किंवा पराठे हवे असेल तसे करू शकतो। आता यामध्ये आपण दुधी भोपळा वापरल्यामुळे शक्यतो रात्री हे पीठ भिजत वगैरे ठेवायचं नाही, अगदी आयत्या वेळेस पीठ मळून नंतर याचे तुम्ही थालीपीठ किंवा पराठे करू शकता। आपण लाटून करणार आहोत तर त्यासाठी असा हा कणकेच्या गोळ्याप्रमाणे गोळा करून घेतलेला आहे। थोडंसं पोळी पाटाला आपण पीठ लावून घेतलेलं आहे। एक गोळा घेऊन पुन्हा त्यावर पीठ घालून छान पातळ पोळी लाटून घेणार आहोत। लाटताना थोडंसं चिटकत असेल तर अधूनमधून थोडंसं पीठ तुम्ही ते भुरभुरू शकता। असं जमत नसेल तर एखाद्या प्लास्टिक शीट असेल, बटर पेपर असेल, त्याला थोडंसं तेल तूप लावून नंतर तुम्ही लाटून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल, कारण ज्वारीचं पीठ आहे त्यात आपण दुधी भोपळा वापरल्यामुळे पीठ फार जास्त नाजूक होतं। तर अगदी नाजूक साजूक हाताने आपण हे छान असं लाटून घेतलेलं आहे आणि लाटताना अगदी पातळ नाही, खूप जास्त जाड नाही, जसं आपण कणकेची पोळी लाटतो अगदी तशी छान लाटून घेतलेली आहे। आता पटकन आपण याला छान भाजून घेणार आहोत। जर तुम्हाला लाटताना कडा थोड्याशा वाकड्या तिकड्या वगैरे वाटत असेल तर एक तर हाताने करू शकता किंवा ताटाने वगैरे तुम्ही गोल आकार करून ठेवू शकता। जसं तुम्हाला आवडेल तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे करू शकता।
भाजण्यासाठी तवा गरम झालेला आहे. थोडंसं तेल किंवा तुपाचा हात त्या तव्याला आपण लावून घेणार आहोत, जेणेकरून हे याला चिटकून बसू नये. आता पटकन हे गरम झाल्यावर आपण हे पराठा यावर घातलेला आहे. आता वरची बाजू थोडी सुकेपर्यंत 1 मिनिटभर आपण करून घेतली. नंतर याची बाजू आपण उलथून घेणार आहोत. लाल तिखट असेल, हळद असेल असे मसाले घातल्यामुळे ना पराठ्यांना रंग अगदी छान येतो. तुम्हाला हवं असेल तर आलं, लसूण, थोडं जिरं, हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा तुम्ही तिखटाऐवजी इथे वापरू शकता. थोडंसं भाजत आलं की तेल किंवा तूप, बटर तुम्ही यामध्ये लावू शकता. इथे आपण साजूक तूप लावून दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजून घेणार आहोत. दोन्ही बाजूने छान अर्धकच्चं झालं की नंतर ना मध्यम आचेवर दोन्ही बाजूने 5-6 मिनटं छान खरपूस आपण भाजून घेणार आहोत. जितकं मध्यम आचेवर छान भाजून घ्याल तितकं खायला अगदी छान खुसखुशीत लागतं. डब्याला द्यायचं झालं की अगदी मऊसूत बराच वेळ राहतं. तुम्ही याचा रंग बघू शकता, किती सुंदर आलेला आहे. अगदी खरपूस, खुसखुशीत आणि अगदी मऊसूत असा. तर ताटावर आपण काढून घेतलेलं आहे. असं हे पहिलं आपला पराठा किंवा थालीपीठ म्हणू शकता ते तयार झालेलं आहे. सेम असंच आपण दुसरं घातलं आहे. आता बरीच मंडळी वजन कमी करता किंवा डाएट करत असाल, ज्यांना दुधी भोपळा आवडत नसेल, तुम्हाला कोहळं घ्यायचं असेल तर कोहळंसुद्धा किसून घेऊ शकता. कोहळ्याऐवजी काकडीसुद्धा किसून घेऊ शकता. आपला लाल भोपळा असतो ना, तो सुद्धा किसून याऐवजी वापरू शकता. बाकी पालेभाज्या वगैरे कोथिंबीरऐवजी वापरून तुम्ही सेम पराठे करू शकता. मुलं ज्या भाज्या खात नसतील, किसून चिरून तुम्ही यामध्ये वापरून हे पराठे नक्की करून द्या, कारण खूप छान आणि मस्त लागतात. सेम पद्धतीने उरलेले काही पराठे आपण इथे करून घेतलेले आहेत. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सेम पीठ थोडंसं पातळ करून थोडेसे तीळ आणखीन वरून लावून छान थालीपीठं भाजून सुद्धा मुलांना डब्याला किंवा नाश्त्यासाठी करू शकता. तुम्हाला जे हवं आहे ते या पिठापासून तुम्ही तयार करू शकता. सेम पिठामध्ये थोडासा रवा घालायचा, थोडं पीठ पातळ करून तुम्ही त्याचे आप्पेसुद्धा तयार करू शकता. आप्पेसुद्धा अगदी मस्त लागतात. मुलं जर दुधी भोपळा किंवा इतर कोणत्या भाज्या खात नसतील तसे हे वेगवेगळे पदार्थ तुम्ही त्यांना मस्त करून देऊ शकता. मस्त होतात, पौष्टिक आणि झटपटसुद्धा. आणि यामध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरत असू किंवा वेगवेगळ्या भाज्या वापरत असू तर पोळी भाजीपेक्षा सुद्धा पौष्टिक ठरू शकतात. तर मुलं भाज्या खात नसेल तर असं काहीतरी वेगळं पौष्टिक नक्की करून द्या. आता आपण पराठे तयार केले तर आपण मस्त लसणाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. लसणाची चटणी बनवण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतले. लहान आकाराच्या 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. मोठ्या असतील तर 8 ते 10 घेऊ शकता. 4 ते 5 चमचे भाजलेले शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचा कूट तुम्ही इथे वापरू शकता. जे घरामध्ये उपलब्ध असेल ते तुम्ही वापरू शकता. 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. पांढरे तीळ थोडेसे वाढवू शकता. अर्धा चमचा साधं जिरं घेतलेलं आहे आणि चमचाभर लाल तिखट, साठवणीचं तिखट, बेडगी पूड, काश्मीरी पूड जे कोणतं घरामध्ये असेल ते वापरू शकता. अगदी पाव चमचा किंवा चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. अजिबात पाणी न घालता मिक्सरला थोडं जाडसर आपण हे फिरवून घेणार आहोत. अशी ही लसणाची झटपट चटणी आपली खाण्यासाठी तयार आहे. अजिबात चिकट होत नाही, मस्त राहते. अगदी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरामध्ये भाजीला काही नसेल तर पराठे, थालीपीठं, डोसा, उत्तप्पा किंवा चपाती भाकरीबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. फ्रीजच्या बाहेर अगदी महिना दीड महिना छान राहते. अशी ही लसणाची चटणी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर या ज्वारीच्या खुसखुशीत मऊसूत पराठ्यांबरोबर एक नंबर लागते. असे हे मस्त पराठे तयार झालेले आहेत. लसणाची झटपट चटणीसुद्धा तयार झालेली आहे. सकाळी नाश्त्यासाठी शिरा केलेला होता, तो थोडासा गोडासाठी शिरासुद्धा ठेवला. तसा हा अगदी पोटभरीचा, झटपट आणि पौष्टिक असा हा आपला ज्वारीच्या पिठाचा मस्त नाश्त्याचा प्रकार तयार झाला आहे. जो मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी, अगदी सगळ्या कुटुंबासाठी किंवा एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला की असा हा जेवणासाठी सुद्धा तुम्ही बेत करू शकता. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, अजून तुम्ही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कळवा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.